होती उत्तम जानकरांची. प्रचाराचा शुभारंभ काय देखील होतं केलेला होता. या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आलेला आहे रिझाईन करा म्हणून. ज्या वेळेला फॉर्म भरला होता त्यावेळेला सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की आमच्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांतदादा शिंदे साहेब यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. आणि आज शिंदे साहेबांचा आदेश आला की उमेदवारी आपण माघारी घ्या. पण आमचा मूळ मुख्य उद्देश या सोलापूर जिल्ह्याचा असा होता की या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शिवसेनेला सातत्यानं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सत्तेचा वाटा शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आमदारांना समान मिळतो किंवा त्यांच्या ताकदीनुसार मिळतो, तसा वाटा या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला दुर्लक्षित करण्याचं काम आजपर्यंत झालं होतं. पालकमंत्री महोदयांची यांच्याशी माझी 2 तास मीटिंग झाली, चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये आम्ही काही मुद्दे मांडले. जयाभाऊंना आम्ही सांगितलं की आम्ही संघर्ष करून या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे आणि आमच्या हातून देखील या ठिकाणी विकास निधीचं वाटप आम्हाला झालं पाहिजे. या ठिकाणी डीपीसीच्या मीटिंग मध्ये आता पूर्ण उद्या मी सांगतो. पालकमंत्री ही एकाधिकारशाहीनं वागत होते म्हणून मी बोललो होतो, मी परत घेणार नाही. पण आता पालकमंत्री स्वतःच म्हणलेले आहेत तुम्हाला सहकार्य करतो. सलमान खानचा डायलॉग त्यांनी मारलेला आहे, एक बार मैंने कमिटमेंट किया तो मैं खुद की भी नहीं सुनता. अशा पद्धतीनं पालकमंत्र्यांनी माझ्या संघ संवाद साधताना विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून या ठिकाणी उमेदवारी माघारी घेऊ.